नमस्कार मंडळी, लाडकी बहीण योजनेचे अर्ज हे 1 जुलैपासून सुरू होणार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मंडळी, या योजनेसाठी 4 महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. हे कागदपत्र तुमच्याकडे नसतील किंवा तुम्ही काढले नसतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. तर त्यासाठी हे 4 कागदपत्र तुम्हाला काढणे गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आपल्या लाडक्या बहिणीबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता यामध्ये सर्वात पहिलं आणि खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला. तर तुम्हाला 2.5 लाखापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला हा काढून ठेवायचा आहे. तर तुम्हाला तहसीलमधून हा उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे. आणि सर्वात माहितोत्सव सांगण्याचं जर ठरलं तर हा उत्पन्नाचा दाखला कोणाच्या नावावर काढायचा, तर हा त्या महिलेच्या नावावरती काढायचा नाहीये. हा उत्पन्नाचा दाखला कुटुंब प्रमुखाच्या नावावरती काढावा लागणार आहे. आता महिलेचं लग्न झालं नसेल तर वडिलांच्या किंवा आईच्या नावाने काढायचं आहे. पण ज्या विवाहित महिला आहेत त्यांनी त्यांच्या पतीच्या नावाने काढायचे आहेत. आणि विधवा असतील तर त्यांनी स्वतःच्या नावाने काढला तरी चालेल. दुसरं आहे रहिवासी प्रमाणपत्र. तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र काढायचं आहे तहसीलीकडून. जर तुमच्याकडे हे प्रमाणपत्र नसेल, डोमासाईल प्रमाणपत्र नसेल, तर तुम्हाला तुमचा जन्म दाखला, तुम्ही जर 10वीतून शाळा सोडली असेल किंवा तुम्ही डिग्री करून कॉलेज सोडलं असेल तर तुम्हाला तो दाखला दिला तरी चालेल. तिसरं आणि महत्त्वाचं डॉक्युमेंट असणार आहे राशन कार्ड. तर तुमचं कुटुंबाचं जे राशन कार्ड आहे त्यावरती तुमचं नाव असणं गरजेचं आहे. तर राशन कार्ड हे खूप महत्त्वाचं असणार आहे. आता बऱ्याच वेळी काय होतं, लग्न झाल्याच्या नंतर त्या महिलेचं नाव पतीच्या घरच्या राशन कार्डमध्ये नसतं, ते वडिलांकडे असतं. तर तुम्हाला कमीत कमी वडिलांकडे जे राशन कार्ड आहे त्या राशन कार्डचा डॉक्युमेंटचा झेरॉक्स किंवा फोटो लागेल. आणि जर दोन्हीकडेही तुमचं नाव ऍड नसेल तर लवकरात लवकर हे नाव तुम्ही ऍड करून घ्यायचं आहे. चौथं आणि महत्त्वाचं आहे, महिलेच्या नावाने नॅशनलाइज बँकेमध्ये अकाउंट असलं पाहिजे. तर हे खातं तुमच्या आधार कार्डला लिंक असलं पाहिजे आणि याची मुदत आहे 10 ऑगस्टपर्यंत. जर तुमचं नॅशनलाइज बँकेमध्ये अकाउंट नसेल तर तुम्ही लवकरात लवकर हे बँकचं खातं करून घ्या आणि ते आधार कार्डला लिंक करून घ्या. आणि जर तुम्ही अकाउंट काढलेलं असेल तर तुमचं अकाउंट हे आधार कार्डला लिंक आहे का ते एकदा बँकेमध्ये जाऊन तपासून घ्या. नसेल तर तुम्हाला ते लिंक करून घ्यायचं आहे आणि बँकेमध्ये जाऊन जर अकाउंट नसेल तर नवीन अकाउंट काढून त्याला आधार लिंक करून घ्यायचं आहे. आणि सर्वात शेवटचं म्हणजे तुमचं आधारवर असणारं वय हे 21 ते 60 या दरम्यान आहे का हे एकदा पाहून घ्या. त्याच्यामध्ये जर काही चूक असेल तर आधार कार्ड सुद्धा तुम्ही अपडेट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. तर मंडळी, तुमच्या महिला भगिनीपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे त्यांना संपूर्ण माहिती मिळेल कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत आणि त्यासाठी काय प्रक्रिया करायची आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.